प्रमुख मुद्दे, पहिला मुद्दा म्हणजे बौद्ध लेणीच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 50 एकर जागा देण्यात यावी। बौद्ध लेणी व परिसराच्या सामायिक बुद्धिस्ट सर्किटमध्ये करण्यात यावा। बुद्ध लेणी व परिसरात पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्राचा यादीत समावेश करून करण्यात यावा। बौद्ध लेणीत पायाभूत सुविधा उपलब्ध आहे ना। अजिंठा लेणीच्या धर्तीवरती दिनांक सोमवार 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मोर्चामध्ये भिक्खू संघ, उपासक, उपासिका सर्व यामध्ये सामील होणार आहेत। मोर्चाचा मार्ग क्रांती चौक, पैठण गेट, टिळकपथ, गुलमंडी, सिटी चौक, महात्मा गांधी पुतळा, शहागंज, हर्षनगर, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होणार आहे। मोर्चाला किमान विराट मोर्चा निघणार आहे। मोर्चाला किमान आकडा तर काही सांगता येणार नाही असं फिक्स। तो ऐतिहासिक मोर्चा निघाला होता, त्याच्या आधारावरती हाही सुद्धा ऐतिहासिक मोर्चा निघेल। कारण औरंगाबादची तमाम जनता, औरंगाबाद मधले उपासक, उपासिका सर्व रस्त्यावरती येऊन या मोर्चाला सहभागी होणार आहे। त्या बौद्ध विहारावर लागलेले आहे, त्यांनी माफी मागितलेली आहे। परंतु चुकीनं जर ती नोटीस पी.आय. मंगेश जगताप त्या ठिकाणी लावत असेल तर तो गिल्टी आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही समाजाची मागणी आहे। परंतु ती त्यांनी केलेली नाही। त्या पी.आय. जगतापला मी फोन केला होता तर त्यांनी सांगितलं की मला वरून दबाव आलेला आहे नोटीस लावायला। ज्या दिवशी नोटीस लावली ना मी फोन ऍक्शन भरतीच बात बोललो जातो, त्यांना बोललो मी तर ते म्हणजे मला वरून दबाव टाकलाय। वरून दबाव कोण टाकलाय? मुख्यमंत्र्यांनी टाकलाय का उपमुख्यमंत्र्यांनी टाकलाय? त्याच्यासाठी आम्ही 7 तारखेला आमचा जबाब देऊ द्यायला मोर्चामध्ये। तो जो विषय होता ना तो फक्त ते स्टॅच्यू आहे ना तेवढा पुरता होता। स्टॅच्यूचा नाही, त्यांनी मला स्पष्ट बोलला की आम्हाला वरून दबाव आहे नोटीस लावायचा। मी रेकॉर्डिंग करून ठेवलेलं सगळं। नोटीस ही जी दिलेली आहे त्या नोटीस जे विद्यापीठाचे परिसर आहे त्या परिसरामध्ये जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण तोडण्यासाठी दिलेले आहे। ही जी जागा आहे ही ऍग्रिकल्चर या फॉरेस्टची जागा आहे। ही जिथं अतिक्रमण केलेलं आहे या जागेचा आणि युनिव्हर्सिटीचा काही संबंध नाही। जाणून बुजून आता जसं संजय भाऊने सांगितलं की बा ती जागा नोटीस ती जी लावण्यात आली कोणाच्या सांगण्यावर प्रेशराइज केलं ते पी.आय. जो स्टेटमेंट देतोय त्याचा आज रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे। तर आम्हाला वरिष्ठ कोणीतरी सांगितलं म्हणून आम्ही ती नोटीस लावली। ऍक्च्युली त्या जागेचा मूर्ती लावल्याचा काही संबंध नाही। आम्ही आपला रेकॉर्ड सेक्शनला महानगरपालिकेत ऍप्लिकेशन बी दिली, त्याची बाउंड्री आहे, त्याचे नकाशे आहेत, त्या जागेचा ह्या जागेचा काही संबंध नाही। आर्थिक कुठे संबंध नाही त्या जागेचा। त्यासाठी आम्हाला कोर्टात जायचा काही संबंधच नाही। नोटीस काढली, नोटीस काढल्यानंतर ती नोटीस त्या ठिकाणी विद्यापीठाच्या पायथ्याशी असलेले जे काही आपलं बुद्ध विहार आहे, मेडिटेशन सेंटर आहे, ते तोडण्याबाबत आपण तात्काळ अतिक्रमित आहात म्हणून ते काढून घ्यावं म्हणून ती नोटीस देण्यात आली होती। ती नोटीस दिल्यामुळे संबंध शहरातील बौद्ध अनुयायांमध्ये, आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राग आणि द्वेष निर्माण झाला। वास्तविक पाहता बौद्ध लेणीच्या पायथ्याशी जे काही विपश्यना सेंटर आहे, बुद्ध विहार आहे, जे भंतीजी आमचे 55 वर्षापासून तिथे राहतात, त्या ठिकाणी 55 वर्षापासून दररोज 2 ते 5 लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे मेडिटेशनसाठी येतात आणि वर्षातून एकदा कमीत कमी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं साधारण 8 ते 10 लाख जनसमुदाय त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतो। आणि अशा स्थितीमध्ये पोलिसाच्या मार्फत कुठला तरी कोर्टाचा आदेश आहे, तुमचं हे अतिक्रमण आहे ते काढावं लागेल, तुम्ही स्वतःहून काढून घ्या वगैरे अशा पद्धतीचं जे काही दलिताच्या आणि बौद्धांच्या भावना भडकवण्याचं एक षडयंत्र या ठिकाणी
काही जाती व्यवस्थेच्या माध्यमातून सुरू आहे त्याला विरोध करण्यासाठी त्याच दिवशी आमचे सगळे सहकारी प्रकाश निकाळजे असतील, भंतेजे असतील, गौतम लांडगे, रमेश भाई आहेत, विशेष करून आमचे अरुण पोवडे आहेत, दीपक निकाळजे आहे, आमचा सचिन आहे, आमचे कांबळे साहेब आहेत, किशोर भाऊ थोरात आहे, त्यानंतर आमचा विजय बाबुळ आहे. ही सगळी टीम आमची त्या कामामध्ये होती. त्या दिवशी आम्ही CP कार्यालयामध्ये 2-3 हजार लोकांनी जाऊन ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली आणि आमचा त्या ठिकाणी आमचा रोष व्यक्त केला. परंतु जेव्हा ही गोष्ट समाजामध्ये गेली, ती समाजामध्ये गेल्यानंतर अत्यंत नागरिक त्याच्यामध्ये सिरियसली विचार करत होते की आपण याला काहीतरी वेगळं लोकशाही मार्गाने रस्त्यावर आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण 7 तारखेला सगळ्या शहराच्या बौद्ध उपासकाच्या वतीने भंतीजीच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा, एक धम्मभूमि के सम्मान में भीम सैनिक मैदान में असा एक मोर्चा, यलगाव मोर्चा काढण्याचं निश्चित केलेलं आहे. तर पुढील दिशा मला वाटतं भंतीजी आपण पुढे मांडणी करावी. पत्रकार परिषद घेण्याचं कारण मुख्य कारण आहे की तुम्हाला सर्वांना माहित आहे की गेल्या गुरुवारी आपल्या विपश्यना बुद्ध विहाराच्या समोर पोलीस PI मंगेश जगताप यांनी जी नोटीस लावली, ती नोटीस पाहून सर्व समाजातील सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी सर्वांच्या भावना उद्रेक झाल्या. सर्वांना संताप उद्वेग व्यक्त केला की जी बुद्धभूमी ही गेल्या 60-70 वर्षापूर्वीची पूजनीय भदंत विश्वानंद बुद्धी महावीर यांच्या नेतृत्वानं, त्याही अगोदर पूजनीय भदंत उपाली पंडित यांच्या वास्तव्यामध्ये जी भूमी होती त्या भूमीला आज 70 वर्ष होऊन गेली. तर त्या 70 वर्षामध्ये जर तुम्ही या भूमीला जर अतिक्रमण करत असाल तर ही सर्व समाजासाठी म्हणजे जी ऊर्जा भूमी आहे, ज्या ठिकाणी धार्मिक चळवळ उभी राहते, ज्या ठिकाणी सामाजिक चळवळ उभी राहते, अशा ठिकाणी जर तुम्ही धार्मिक अतिक्रमण करत असाल तर आमच्या या शहरामध्ये जे काही 52 पुरे आहेत सर्व पुरे हे सुद्धा अतिक्रमण होऊ शकतात. म्हणजे खूप संतापाची बाब आहे. आणि म्हणून सर्व समाजाच्या वतीनं आम्ही कालच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काल परवा CP ऑफिसला जाऊन त्या लोकांनी सर्व निदर्शनास आणलं की ही आमची भूमी जी आहे अतिक्रमण तसं आम्ही नियमित आहोत. विद्यापीठ जो काही म्हणते की ही जागा आमची आहे, तर ती विद्यापीठ जागा गौतम खरात साहेबांनी सांगितलं सुरुवातीलाच की आम्ही सुरुवातीला पाऊल वाटत जात होतो आणि त्याची जी भूमी आता जे LLBचं जे काही त्याचं डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी त्याची जागा आहे. त्यानंतर समोर जी जागा आहे ती सामाजिक वनीकरणाची जागा आहे. तर हे सर्व अतिक्रमण जे याच्यामध्ये लिहिलं आहे की 12 अतिक्रमण विद्यापीठामधले आहेत. हे 12ही अतिक्रमण सुद्धा विद्यापीठामध्ये असून ही भूमी आमची भूमी आहे. तर या विरोधामध्ये आपण येत्या 7 तारखेला 7 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता आंबेडकरी सर्व अनुयायी, सर्व भिक्खू संघ आणि सर्व नेते मंडळी सर्वांच्या नेतृत्वामध्ये बौद्ध जयंतीचा एल्गार मोर्चा करण्यात येणार आहे. धम्मभूमि के सन्मान में भीम सैनिक मैदान में हा नारा देऊन आम्ही सोमवारी सकाळी 11 वाजता क्रांती चौक, पैठण गेट, गुलमंडी मार्गे विभागीय कार्यालयावर आम्ही धडकणार आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे परिसरातील 12 धार्मिक स्थळांचे अतिक्रमण करण्यासाठी या खंडपीठाच्या आदेशानुसार बेगमपुरा पोलिसांनी जे काही गुरुवारी नोटीस बजावल्या त्याच्या विरोधात आम्ही मोर्चा करणार आहोत. तर या निमित्तानं आपण पत्रकार परिषद बोलवली आहे. जर तुम्हाला सर्वांना जे काही प्रश्न असतील तर त्यांनी आपण उपस्थित करावेत. जे काही धार्मिक स्थळ असतील ते काढण्यात यावे म्हणून अशा पद्धतीचं त्या कोर्टामध्ये भूमिका मांडली. आता कोर्टाने त्याच्यामध्ये सर्वे केला की बाबा कुठले कुठले आहेत ते स्पॉट की ज्या ठिकाणी विद्यापीठाने मागणी केली की धार्मिक स्थळ ते काढले पाहिजे. तर कोर्टामध्ये यांनी जी भूमिका मांडलेली, आता आमचं जो बुद्धविहार हे आहे मेडिटेशन सेंटर हे विद्यापीठाच्या मालमत्तेच्या बाहेर आहे. विद्यापीठाच्या मालमत्तेचा आणि या बौद्ध लेणीचा कवडीचाही संबंध नाही. आमचं म्हणणं आहे की आमच्या जागेमध्ये, विद्यापीठाच्या जागेमध्ये बुद्धविहार नाही, मेडिटेशन सेंटर नाही, आमचं धार्मिक स्थळ नाही. जाणीवपूर्वक पोलिसांनी हेतुतः काही कारण नसताना ही नोटीस देऊन दलिताच्या, बौद्धाच्या भावना भडकवण्यात आलेल्या आहेत. आणि ज्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढणार आहोत. आणि मोर्चा काढणार आहोत हे तर ठीक आहे. शासनाने सध्या संबंध देशामध्ये बौद्ध सर्किटच्या नावाने एक योजना केलेली आहे. ज्या ठिकाणी बौद्ध स्थळं असतील, बौद्ध विहार असतील, म्हणजे बौद्ध लेण्या असतील त्या ठिकाणी हवाई मार्गाने, रेल्वे मार्गाने, रस्ते मार्गाने
तिथं कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि आहे त्या ठिकाणी भरघोस निधी देऊन विपश्यना सेंटर असेल किंवा बुद्धविहाराची डागडुजी असेल, तिथला पाणी असेल, ड्रेनेज असेल, रस्ते असेल, या सुविधा देण्याचं काम त्या माध्यमातून या सुरू आहे. आणि पुन्हा महाराष्ट्र शासनाची दुसरी एक योजना आहे की त्या योजनेमध्ये असं आहे की ज्या ठिकाणी 50,000पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी येतात, धार्मिक स्थळ म्हणून, पर्यटन स्थळ म्हणून, त्या ठिकाणी तिथं पण विकासाचे कामं केले जातात. तर बौद्ध लेणीला साधारण वर्षभरामध्ये 20 ते 25 लाख लोक भेटी देतात. ती वस्तुस्थिती आहे. पोलिसाकडे रेकॉर्ड आहे, कलेक्टरकडे रेकॉर्ड आहे, महानगरपालिकेकडे रेकॉर्ड आहे आणि आपण सुद्धा ते आपल्याकडे रेकॉर्ड आहे. दर वर्षाच्या बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने लाखो लोक त्या ठिकाणी येतात. आपल्याला याची माहिती पूर्णपणे आहे. आमचं असं म्हणणं आहे की या भूमीला 50 एकर जमीन आमच्या त्या मेडिटेशन सेंटरसाठी द्यावी. त्या मेडिटेशन सेंटरमध्ये केवळ बौद्धच येत नाहीये, वेगवेगळ्या समाजाचे लोक येतात आणि मेडिटेशन सेंटर हे शासन मान्यता प्राप्त आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जर मेडिटेशनला जायचं असेल तर 10 दिवसाची पगारी सुट्ट्या दिल्या जातात. म्हणून ही काही कुठल्या एका समाजाची बाब नसून या सेंटरला सरकारने 50 एकर जमीन अलॉट करावी, तिथं सगळ्या सुविधा द्याव्यात. आज आम्ही आमच्या खर्चामधून त्या ठिकाणी सगळं 1-1 रुपया जमा करून आम्ही त्या ठिकाणी सेंटर बांधलेलं आहे. त्या ठिकाणी